यत्रस्ति सर्वो ध्यानासेन सदा निरस्तः सत्यं परं ऐसे आत्मजिज्ञासु जे होते तिहि तोषो निचित्ते आदरितया ज्ञानाते ओवाळिले जीवे. भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमात श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायाच्या 52व्या ओवीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे आत्मजिज्ञास. ऐसे आत्मजिज्ञास जे होते तिहि तोषलेनि चित्ते आदरे तया ज्ञानाते ओवाळिले जीवे. परमार्थाकरता जिज्ञासू लागतो. जिज्ञासू याचा अर्थ जाणण्याची तळमळ असणारा, परमात्म्याला जाणून घेण्याची महान इच्छा असणारा त्याला जिज्ञासू असं म्हणतात. जिज्ञासतो जाणावया लागी भजे असं भक्तीला आहे. तेव्हा याप्रमाणे आत्मज्ञानाची इच्छा करणारे, आत्मज्ञानाची तळमळ असणारे जे उत्कृष्ट उत्तम अधिकारी होते त्याने 15व्या अध्यायातलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं महत्त्व जाणून घेतलं आणि संतुष्ट झालं. चित्ताने आदरपूर्वक ज्ञानाला जीवाने ओवाळून टाकतो. त्या ज्ञानावरून आपला जीवभाव ओवाळून टाकतो. त्या ज्ञानाने जीवदशेचा बाध करून ते ब्रह्मरूप झाले. जीवदशा संपल्याशिवाय परमात्म स्वरूपता प्राप्त होत नाही. आता आवडी जेथ पडे तयाची अवसरे पुढे पुढे रिगो लागे घडे प्रेम ऐशे. आता याचा अर्थ वर्तमान काळ. पूर्वी होऊन गेल्यानंतर आम्ही फार भजन करत होतो म्हणायचं नाही, करत आहोत म्हणायचं आणि करायचं. नसतील करत तर म्हणायचं नाही. आम्ही पूर्वी फार भजन करतो आणि भजन करतो आहोत अखंड असं म्हणायचं. तेव्हा आता म्हणजे वर्तमान काळामध्ये, वर्तमान काळ सांगा, पुढे काय होणार आहे तेही सांगू नका.
आणि पूर्वी काय झालं केलं ते हे सांगू नका. आता काय दिवे लावतं ते सांगा. म्हणून आता या वर्तमान काळात जसं महाराज म्हणतायत, आता कुठे धावे मन, आता कुठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला. आता कुठे धावे मन, आता म्हणजे आता तुमचे चरण पाहिल्यानंतर मन मनच राहिलं नाही. मन हे भगवत स्वरूप झालं. आता कुठे धावे मन, भगवंताला पाहिल्यावर मन हे मन राहता कामा नये. भगवंताला पाहिलं की मन भगवद्रूप व्हावं. मग ते मनच जर राहिलं नाही तर धावेल कुठं. म्हणून आता शब्द वापरलेला आहे. आता आवडी जेथ पडे, आता ज्या ज्या वस्तूबद्दल आवड म्हणजे प्रेम निर्माण होते, तर त्या वस्तूच्या प्राप्तीचा ज्यावेळी अवसर प्राप्त होतो किंवा संधी मिळते, त्या संधीमध्ये त्या प्रसंगामध्ये पुढे पुढे अशा प्रकारे ते प्रेम वाढत जातं. प्रेम कमी होऊ नये, प्रेम वाढत जावं. परमार्थ असो किंवा प्रपंच असो, प्रपंचातही प्रेम वाढत जावं. जसं जसं वय वाढत जाईल तसं प्रेम वाढावं. लोभ वाढू नये, अभिमान वाढू नये, क्रोध वाढू नये, प्रेम वाढू नये. प्रपंचामध्ये जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं सर्वाबद्दल लहान असो थोर असो आदर, प्रेम, भाव, म्हणजे पुढं आपलं चांगलं होईल. तुम्ही का दिवे लावीपणा केला तिथं, की पुढचं सगळं हरिहरीच. म्हणून प्रेमाला फार महत्व आहे. पूर्वी काय घडलं असेल ते घडलं असेल, पूर्वीचा विचार करायचा नाही. आता प्रेमाने राहायचं, प्रेमाने वागायचं आणि प्रेम देऊन प्रेम घेऊन जायचं. प्रेमाला परमार्थ असो की प्रपंच असो, प्रेमाला फार महत्व आहे. तेव्हा पुढे पुढे ते प्रेम वाढत गेलं पाहिजे. पुढे पुढे ते प्रेम वाढू लागतं. असं हे महाराजांनी म्हटलं, प्रेम घडो घडी वाढो लागली. प्रेम वाढत गेलं पाहिजे. असं हे अवश्य घडणं आवश्यक आहे. असं घडलं पाहिजे, असं घडून घेतलं पाहिजे आणि असं घडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हातारपणी क्रोध जास्त वाढल्या जातो, लोभ वाढल्या जातो, मोह वाढल्या जातो, अहंकार वाढल्या जातो. हे सगळ्या विकाराला फेकून द्यायचं आणि प्रेम, खरा तो एकची धर्म, सर्वाला प्रेम अर्पावे. जगाचं जाऊ दे, आता घरचंच बघू आपण. घरच्यावर प्रेम केलं की जगावर करतच माणूस. ती प्रेमाची सवय लागल्या जाते. अगोदर आतच नसेल तर वरून कुठे येईल. म्हणून प्रेम हे वाढत गेलं पाहिजे. कारण वस्तूबद्दलचं जे प्रेम आहे ते प्रेम वस्तूनाम परमात्मा. वस्तू म्हणजे संसारातल्या वस्तू नव्हे. वस्तू ओळखारी वस्तू, सांडारी कल्पना, नको आड राहणार
जाऊ झणी वस्तू. वस्तू म्हणजे परमात्मा. त्या परमात्म्याबद्दल प्रेम वाढत गेलं पाहिजे, कमी नाही पडता कामा. नित्य प्रेम, परमात्म्याबद्दल प्रेम का वाढत जावं. मी तर तुम्हाला सगळ्याबद्दलच सांगितलं, प्रेम करा म्हणून. सर्वावर प्रेम करा आणि सर्व भगवान आहेत म्हणून करा. कारण सर्वांच्या ठिकाणी असणारा, सर्वांच्या अंतर्यामी, सर्वांच्या हृदयस्थ असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्यावर प्रेम करा. कारण तो सर्वांच्या हृदयदेशी आहे. सर्व घटी राम देहा सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञान मपोहणैः वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. प्रेम म्हणून वस्तूबद्दल प्रेम वाढत जावं. म्हणून जिज्ञासूच्या पैकी ज्ञानी प्रतीती होय ना जव निखी तव योगक्षेम ज्ञान विखी स्फुरेलच की. म्हणून जिज्ञासूच्या पैकी विशेष जिज्ञासूवर भर दिलेला आहे. जिज्ञासू याचा अर्थ तीव्र इच्छा, परमात्मा प्राप्तीची, परमात्म्याला जाणून घेण्याची तीव्र इच्छा ज्याला आहे त्याला जिज्ञासू म्हणून. आत्मज्ञानाची इच्छा करणारी जी आहे, त्या आत्मज्ञानाची इच्छा करणाऱ्यापैकी जे मंद अधिकारी आहेत त्यांना आत्मज्ञानाचा संशय, भ्रम असतो. मंद जिज्ञासूला अर्थात जोपर्यंत त्याला चांगल्यापैकी अनुभव येत नाही, त्याच्या भ्रमाची निवृत्ती होत नाही, संशयाची निवृत्ती होत नाही, तोपर्यंत त्याला तीव्र जिज्ञासा निर्माण होणं जरा शक्यता कमी आहे. तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये परमात्म्याला कळून घेण्याच्या बाबतीत किंवा परमात्मा ज्ञानाच्या बाबतीमध्ये जो विचार आहे तो विचार तत्परतेनं होत नाही, तळमळीनं होत नाही. वरचेवर विचार तो वाढत जावा, तत्परता वाढत जावी, तळमळ वाढत जावी आणि प्रपंचाची कमी होत जावी. प्रपंचाची ओढ कमी व्हावी, मोह, लोभ, अहंकार कमी व्हावा आणि परमात्म्याबद्दल सर्व वाढत जावे. परमात्मा कडून घेण्याची जिज्ञासा, तीव्र तळमळ असावी आणि मग योगक्षेमाचा विचार आपण नाही करायचा. ज्या ज्या ठिकाणी परमात्म्याची तीव्र तळमळ आहे, अतीव प्रेम आहे, त्यांचा योगक्षेम नाही, सर्वांचाच परमात्मा वाहत असतो.
योगक्षेमाची चिंता जी आहे ती परमात्म्याची आहे. सर्वांचा योगक्षेम परमात्मा वाहत असतो. तुम्ही त्याचं भजन करावा न करा, सर्वांचा योगक्षेम तो वाहत. आपण नाही वाहत, आपण काहीच करत नाही. हे सर्व त्याच्यामुळे चालतं. ही भावना तीव्रतेने मनात असू द्यावी. म्हणून तेचे सम्यक ज्ञान कैसे होय स्वाधीन. झालिया वृद्धी यत्न घडेल केली. म्हणून तिची सम्यक ज्ञान. संतांनी जी तळमळ केली लोकांना जीवा करतात ती हेच करतात. ते जीवाला मुर्दा गेला तरी कळत नाही. असं दुर्दैव आहे. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. येतो हिताचा कळवळा, हाती पडती म्हणून काळा. माणसाला कळतच नाही आणि कळणं अवघडच आहे. ते कळण्याकरता सुद्धा पूर्वपुण्याहीच लागते. म्हणून तेचे सम्यक ज्ञान. कारण त्या जिज्ञासूच्या मनामध्ये ज्ञानाबद्दल अति तळमळ आहे आणि ज्ञानाबद्दल प्रेम आहे. म्हणून यथार्थ ज्ञान आपल्याला केव्हा होईल, यथार्थ ज्ञान आपल्याला केव्हा होईल, कशाने ते ज्ञान आपल्या स्वाधीन होईल. स्वाधीन झालेलं ज्ञान ते कसं वाढेल, कसं टिकेल, याच्याकरता जिज्ञासू प्रयत्न करत राहतो. किंवा याच्याकरता जो प्रयत्न करतो त्याला जिज्ञासू असं म्हणतात. घरी ठेवून आला का काय? आणि त्याच्या मनामध्ये, जिज्ञासूच्या मनामध्ये हे स्वाभाविक आहे. जिज्ञासू म्हटलं की तो निश्चितच त्याची ओढ परमात्मा करून घेण्याकरताच असते. त्याचं प्रेम परमात्म्याबद्दलच असतं. आणि मग योगक्षेम वृद्धीचा जो विचार आहे तो विचार स्वाभाविकपणे येणार. पण तो विचार आपण त्याचं चिंतन करत राहावं आणि त्याने आपला योगक्षेम व्हावा. योगक्षेमम वहाम्य अनन्याश्चिंतयन्तो मां यतन्त च दृढव्रताः नमस्यन्त च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. का उपजोचे जे न लाहे. किंवा दुसरा श्लोक आहे अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्य. का उपजोचे जे न लाहे, जे उपजले ही अवाटा सुये. ते ज्ञानी विरुद्ध काय आहे हे जाणावे की. का उपजोचे जे न लाहे,
तसंच जे साधन चतुष्टय संपत्तीच्या श्रीगुरूंच्या अगोदर साधन चतुष्टय संपन्न असावं, मग श्रीगुरूचं सानिध्य प्राप्त व्हावं, मग श्रीगुरूच्या द्वारा त्याचं श्रवण घडावं, श्रवण घडल्यावर त्याचं मनन व्हावं, मनन झाल्यावर त्याचं निधिध्यासन व्हावं. अर्थात जर नुसतं श्रवण केलं, मनन नसेल, निधिध्यासन नसेल, तर परमात्म्याच्या यथार्थ अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होणार नाही. आणि कदाचित ते ज्ञान उत्पन्न झालंच तरी सुद्धा ते ज्ञान शास्त्र निषिद्ध आचाराकडे जातं. असं हे यथार्थ ज्ञान विरुद्ध नको आहे, तो निषिद्ध आचाराकडे नको आहे. हे जाणणं अति आवश्यक आहे. कारण परमार्थामध्ये जाणीव ही फार महत्वाची आहे. जाणीव जेत नरिगे विचार मागुता पाऊली नाही. जर ती जाणीव नसेल तर विचार नष्ट होतो, विवेक राहत नाही. म्हणून जाणीव असणं अत्यंत महत्वाचं आहे. मग जाणतया जे विरो तयाची वाट वाहती करू. ज्ञानाहिततेचे विचारो सर्व भावे. मग जाणतया जे विरू तयाची वाट वाहती करू. मग ज्ञानाला जे प्रतिबंधक आहे, कारण परमार्थाला विरोध जास्त असतो, परमार्थाला प्रतिबंध जास्त असतो. तेवढा संसाराला प्रतिबंध विरोध नसतो, पण परमार्थाला विरोध जास्त असतो. संसारिक माणसाला संसाराची ओढ आवडते, संसारिक माणसाला परमार्थाची ओढ आवडत नाही. म्हातारा झाला काय, देवळात चालला, म्हातारा झाला काय. त्यांचं असं मत आहे की बा सगळं अंगम गलितम मृतम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम अशी अवस्था झाली मग परमार्थ करायचं. बुद्धीचं सगळं कोळसे झालं मग परमार्थ. असा प्रकार नाही आहे, लक्षात ठेवा. परमार्थ हा नेहमी भगवान श्रीराम वशिष्ठ महाराजाकडे कधी गेले होते म्हातारपणी? राज्यारोहण झाल्यावर गेले काय? बालपणी गेले. भगवान श्रीकृष्ण सांदीपनाकडे कधी गेले होते? बालपणी. परमार्थ हा लहान वयात करायचा असतो, म्हातारपणी नाही. आपली अशी समज आहे की सगळं संपल्यावर परमार्थ करायचं. कानाने ऐकू येईना, डोळ्याने दिसाना, हाताने काही करता येईना, पायाने चालता येईना, मग परमार्थ करायचं. अशी अवस्था झाली तरी परमार्थ करतात का? संसाराची ओढ असते, संसाराची ओढ असते. बसल्या जागेवर नीट बसायचंच नाही, सदा त्याचं तोंड चालूच. मंडुकी वटवट तैसे तेगा. आपण नीट खायचं नाही, दुसऱ्याला खाऊ द्यायचं नाही. म्हातारपणी याची माणसं मूर्ख बनल्या जातात. म्हातारपणी जास्त चळतात माणसं. म्हणून म्हातारपणी याच्यावर खूप कंट्रोल ठेवलं पाहिजे, खूप कंट्रोल ठेवलं पाहिजे. आणि खूप प्रेमाने राहावं, प्रेमाने वागावं.
आपण गेल्यावर आपल्याकरता त्यांनी रडावं, बरं झालं मिळेली एकदाची असं म्हणू हो नाही. हो, आपल्याकरता रडावं त्याने. इतक्या प्रेमाने वागलं पाहिजे. विषय काय आहे आपला की जाणतया जे विरू तयाची वाट वाहती करू ज्ञाना हिततेचे विचारू सर्व भावी. ज्ञानाला जे प्रतिबंध आहेत, ज्ञानाला जो विरोध आहे, म्हणून आपल्याला कल्पना आहे प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली. प्रल्हाद आला, परमार्थाला प्रतिबंध करणाऱ्याचा त्याग केला आहे लोकांनी. प्रल्हादे जनक, प्रल्हादाने बापाचा त्याग केला, विभीषणाने भावाचा त्याग केला, भरताने आईचा त्याग केला. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली. पण परमार्थाला जर प्रतिबंध असेल तर त्याचा त्याग करणं गरजेचं आहे. त्याचा त्याग केला पाहिजे. विरोध परमार्थाला असेल तर त्याचा त्याग केला पाहिजे. परमार्थाला प्रतिबंध नको आहे, विरोध नको आहे, लक्षात ठेवा. म्हणून ही प्रमाणं पुढे ठेवलेली आहेत. ते जाणल्यानंतर त्याच्या अंतःकरणातून निघून जाण्याची वाट सतत प्रवाही मोकळी करून द्यावी. प्रतिबंध निघून जावेत, विरोध नष्ट व्हावेत, याच्याकरता ती रस्ता मोकळा करून द्यावा. जावा निघून, परमार्थाला आड येऊ नका. आणि ज्ञानाला योगकारक क्षेमकारक, योग आणि क्षेम, व्यवहारातला योगक्षेमातला वेगळा म्हणतो आपण. कुणी भेटले कसं काय योगक्षेम चाललाय असं म्हणतो. योग म्हणजे अप्राप्तस्य प्राप्ती ही योगा. यडपट. प्राप्तस्य परिपालनम क्षेम. अप्राप्त वस्तूची प्राप्ती होणं त्याला योग म्हणतात. आणि त्या प्राप्त झालेल्या वस्तूचं परिपालन करणं त्याला क्षेम म्हणतात. संसारातलं आपलं खाण्यापिण्याला योगक्षेम म्हणतात, त्याला योगक्षेम म्हणत नाही. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की नेहमी प्रयत्न जे करावेत ते परमात्म्याला जाणण्याकरता. जे प्रतिबंध आहेत, जे विरोध आहेत, त्याचा त्याग केला पाहिजे, त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. आणि म्हणून अंतःकरणामध्ये एवढी स्थिरता प्राप्त झाली पाहिजे. त्या मोबाईलने वाटलं केलं सगळं. तेव्हा नाही, मंदिरात येताना तरी मोबाईल घरी ठेवून येत जाऊ. कशाला येतं झक मारायला मंदिरात? सगळी वृत्ती तिकडच. मंदिरात यायचं देवा करतात यायचं, बाकी घरी. एवढे तुम्ही पाळत नाही तर काय तुम्ही कशाला मंदिरात देवाला यायचं? आणि काय तुम्हाला देवाला येऊन फल मिळते त्याच? अशी जिज्ञासा तुम्ही समजती, भाव धरिला असे चित्ती, तो पूर्वावया लक्ष्मीपती बोली येईल. अशी जी जिज्ञासा आहे, अशी जी इच्छा आहे, अशी जी तळमळ आहे, तुम्हा सर्वांच्या ठिकाणी
भाव जो धरला असे धरला असे चित्ती आणि आपल्या अंतःकरणामध्ये जी एक महान इच्छा आहे, जी एक महान धारणा आहे, जी एक महान भावना आहे, ती भावना, ती इच्छा, ती तळमळ पूर्ण करण्याकरता बस तो पूर्वावया लक्ष्मीपती बोली गेला भगवान श्री कृष्ण परमात्मा त्याच्याबद्दल आता या अध्यायात सांगणार आहे. व ती भावना कशी टिकावी, ती ओढ कशी, आपली वृत्ती कशी परमात्म्याकडे लागल्या जाईल, का लागल्या जात नाही, या सगळ्या गोष्टी आता भगवान अर्जुनाला या अध्यायामध्ये सांगणार आहे. तो भाग आणि आजची सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या कुंडली वरदा श्री ज्ञानदेव